मित्रांनो चला. नमस्कार मंडळी. तर पप्पांनी आणली होती गावाकडची खास प्रसिद्ध भेळ. तर दादा हे घरी आले होते म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल भेळ बनवून देत होता. तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग पाहूयात. कालच आम्ही नारेगाववरून आलेलो आहे. आमच्या नारेगावची प्रसिद्ध भेळ आहे. आज माझ्या जिजूसाठी दिदीसाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर त्यांना आपल्या नारेगावची प्रसिद्ध भेळ आज खायला जाणार आहे. चला. या कांदा ओके. ओके. हे टोमॅटो आणि कोथिंबीर आपण नाश्ता टाकून सगळे मिक्स. हे आमच्या किल्ले शोधलेली शेजलमितली शेजमुगमितली ही आमच्या नारेगावची प्रसिद्ध भेळ आहे. आज आमच्या खास जिजूसाठी आणि दिदीसाठी मी स्वतः त्या ठिकाणी तयार केलेली आहे. याला आता आपण वरतून जो आहे आता आपण ओके ओके चला. आमच्या जिजूचा आणि दिदीचा आज फक्त स्पेशल व्हिडिओ आहे. चला मित्रांनो, आपली भेळ या ठिकाणी खाली रेडी झालेली. आता कशी वाटते आपल्या दिदीला आणि जिजूला बघू. ठीक आहे दीदी, ठीक आहे जिजू. थँक्यू सूरज, थँक्यू. चलो आता या ठिकाणी जिजूला आणि दिदीला कशी वाटली मी विचारते ना. तर आता ह्या ठिकाणी माझ्या भावाने माझ्यासाठी म्हणजे आमच्या दोघांसाठी खास भेळ बनवलेली आहे. तर आम्ही टेस्ट करून सांगतो कशी आहे. जिजू तुम्हाला कशी वाटली? खरंच मी ना अशी छोटी तारीफ नाही करणार, पण एक नंबर बनवलं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. एक नंबर भेळ झालेली आहे. ओके. सो मच. तुम्ही पण या भेळ खायला. आमच्या जिजूला आणि दिदीला त्या ठिकाणी भेळ आवडलेली आहे आणि तिच्या चॅनलला श्रुती प्रेझेंट्स या चॅनलला शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला.